ज्ञानेश्वरी पठन अध्याय 3 ओव्या 21 ते 40 श्लोक 3 ते 3। देवा तुझ ऐसा निज गुरु आज आरती धनी कान करू एत भीड कवनाची धरू तू माया आमुची हागा कामधेनुचे दुभते दैवे जाहले जरी आपैते तरी कामनेचे काते थे वाणी कीजे जरी चिंतामणी हाता चढे तरी वंकेची कवण साकडे का आपुलेनी सुरवाडे इच्छावेना देखै अमृत सिंधू ते ठाकावे मग तहाना जरी फुटावे तरी साया सुका करावे मागिल ते तैसा जन्मांतरी बहुते उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जागलासी जरी तरी या फुलिया सवेशा कामागवासी परेशा देवा सुकाळू हा मानसा पाहला असे देखै सकळ आरतीचे जी आले आज पुण्य यशासी आले हे मनोरथ जाहले विजय माझे जे जी परम मंगळ धाम सकळ देव देवत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणूनिया जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्या लागून पाही जिया परी तैसे देवा तू ते पुसिज तसे आवडे ते आपुलेनी आरते कृपानिधी तरी पातकी हित आणि आचरिता तरी उच्चित ते सांगई एक निश्चित पार्थु म्हणे श्री भगवान वाच लोकेस्मिन् विविधां निष्ठा पुरा प्रोक्ता मया घन ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां या बोला श्री अच्युतू म्हणतसे स्मितू अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो जे बुद्धी योगू सांगता सांख्यमती संस्था प्रकटली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देशू तू नेनसी जे म्हणून शोभलासी आवायासीची तरी आता जाणे म्याची
उक्त दोन्ही अवधारी मिरे श्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मदची पासूनी प्रगटा अनादि सिद्धा एको ज्ञान योग म्हणजे जो सांख्य अनुष्ठीजे जेत ओळखी सवे पाविजे तद्रुपता एक कर्मयोगु जाण जेत साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निधानी जैसे सिद्ध सिद्ध भोजनी तृप्ती एक का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शकी तैसे दोन्ही मामते सूचिती एका कारणाते परी उपास्थिते योग्यते आदिनासे रामकृष्ण हरी।